आज आपण इथं प्रेस कॉन्फरन्ससाठी आला त्याच्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. आज आपल्याला बोलवण्याचं एक विशेष कारण आहे. पाठीमागे ज्यावेळेस आपण भेटलो होतो त्यावेळेस एक विशेष आदेश आपण पारित केला होता आणि आपल्या माध्यमातून तो सर्वांपर्यंत पोहोचला ही चांगली गोष्ट आहे. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये जशा दोन विंग आहेत, एक ड्रगच्या बाजूला आणि दुसरं फूडच्या बाजूला. आपण दोन्हीकडे काम करत असतो. तर फूडवरती काम करताना एक लक्षात येतं की आपल्याकडं जे रेग्युलेशन्स आहेत म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ॲक्ट 2006, 2011चे नियम आणि त्या अनुषंगाने 2011 पासून आत्तापर्यंत वेगवेगळे स्टँडर्ड्स आणि रेग्युलेशन जे तयार झालेले आहेत आणि जे इम्प्लिमेंट करणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी एन्फोर्समेंट म्हणून किंवा इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी म्हणून FDA महाराष्ट्रामध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांची जबाबदारी आहे. त्या कायद्याअंतर्गत फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी काम करतो. इथे जे कोणी ह्या पदावरती व्यक्ती काम करतं तर फूड सेफ्टी म्हणून करतं आणि म्हणून आपण जे अन्न या फूड या डेफिनेशन म्हणजे येतं ते सेफ असावं आणि ते हेल्दी असावं हे दायित्व आणि हे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी ही फूड सेफ्टी कमिशनर म्हणून या पदावरती आहे. आयुक्त फूड सेफ्टी कमिशनर राज्याचे जे असतात त्यांच्यावरती प्रत्येक राज्याच्या फूड सेफ्टी कमिशनरवरती आहे. या अनुषंगाने बघत असताना आपलं जे फूड आहे आणि आपण जे कन्झम्पशन करतो म्हणजे प्रिपरेशन असेल, त्याचं प्रोसेसिंग असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल आणि त्यांचं कन्झम्पशन असेल, ह्या सर्व स्टेजेसवरती स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. म्हणजे कन्झम्पशन हे सेफ असावं म्हणून ते सगळी प्रोसेस तत्पर्यंत पाळायची असते. याचा एक महत्त्वाचा घटक जो सर्वात मेन अफेक्ट करतो, मॅन्युफॅक्चर तर आहेच, प्रोसेसर आहेत, पण सर्वात महत्त्वाचा आजच्या डेटला जर बघितला तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म त्यांच्यामार्फत जे फूड दिलं जातं, विकलं जातं, नागरिकांपर्यंत दिलं जातं, हे स्टँडर्ड्स पाळतात की नाही पाळतात हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. आणि याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे रेग्युलेशन स्टँडर्ड्स हे फूड सेफ्टी ऑथॉरिटीने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी डिसाईड केलेले आहेत, वेळोवेळी डिक्लेअर केलेले आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगानं काल 23 जूनला मी एक आदेश पारित केलेले आहेत की ते आदेश आहेत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इटरीज यांच्या बाबतीतल्या पाळावयाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या स्टँडर्ड्स आहेत, ज्या प्रोसेसेस आहेत त्या पाळणं बंधनकारक आहे त्यांच्यावरती. तर त्यामध्ये जर बघितलं तर आम्ही ग्राहकांच्या आरोग्यासाठी, आरोग्य संरक्षणासाठी अन्न व औषध प्रशासन म्हणून एक महत्त्वाचा निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय काल घेतलेला आहे आणि ते आदेश मी पारित केलेले आहे. हे काय आदेश आहे तर हे कंप्लायन्स ह्या इंडस्ट्रीनं म्हणजे हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज हे जे आहे यांनी करायचे आहेत आणि त्यांचं इन्फोर्समेंट आपल्या मशिनरीमार्फत म्हणजे आपली जी यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत करायचं आहे. तर हे करण्यासाठी सुरक्षित अन्न, स्वच्छ आस्थापना आणि जबाबदार अन्न व्यावसायिक यांच्या बाबतीत आपण काही आदेश पारित केलेले आहेत. ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर ते जे रेग्युलेशन्स आहेत ते रेग्युलेशन्स इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ते कोणते रेग्युलेशन्स आहेत तर पहिला आहे रजिस्ट्रेशन, अन्न व सुरक्षा मानके, अन्न व्यवसायाचे परवाने व नोंदणी 2011चे रेग्युलेशन्स आहेत. तर याच्या बाबतीत मोस्टली बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा लायसन्स झालं. रजिस्ट्रेशन म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर 1.5 कोटीच्या आत आहे तोपर्यंत रजिस्ट्रेशन, त्याच्यावरचे लायसन्सेस असतात. त्याचं इम्प्लिमेंटेशन काही प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त अन्न व सुरक्षा मानके, अन्न उत्पादन मानके व अन्न संयोजके हे विनियम 2011 याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न व सुरक्षा मानके, दूषके, विषे व अवशेष हे 2011चे रेग्युलेशन्स आहेत, याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा व मानके, लेबलिंग आणि प्रदर्शन 2020 याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा व मानके, पॅकेजिंग विनियम 2018 याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर शाळेतल्या मुलांसाठी जे सुरक्षित अन्न व संतुलित आहार नियम 2020 आहेत हे सुद्धा इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. आपल्यासमोर हा प्रश्न असेल की हे मानके होते तर म्हणजे का इम्प्लिमेंट झाले नाहीत किंवा पूर्णपणे होतात की नाही आहे.
आतापर्यंत आमचा जो अनुभव आलेला आहे, म्हणजे माझ्या अगोदरचा आहे, जे काही रेट झालेले आहेत, सर्च झालेले, सीजर झालेले आहेत, ज्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत आणि त्याच्या ज्या फाइंडिंग्ज आहेत, त्या फाइंडिंगमध्ये आम्हाला काय सापडलं आणि त्याच्यात हे उत्तर आहे की हे आदेश म्हणजे पारित केले याची आवश्यकता का भासते. कदाचित इंडियामध्ये आपण फर्स्ट असू, मला माहित नाही बाकीच्या राज्यांनी केलेलं नाही, की मोस्टली मला जे आहेत असे आदेश मला बघायला भेटलेले नाहीयेत. कदाचित असेल किंवा दुसऱ्यांनी केले असेल. तर याची आवश्यकता यासाठी पाहिली की ज्या आम्ही राबवलेल्या तपासण्या आहेत, विशेष मोहिमा आहेत, सर्वेक्षण आहेत आणि अंमलबजावणी या कार्यामध्ये आम्हाला गंभीर त्रुटी या आस्थापनामध्ये आढळलेल्या आहेत. जसे की अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक परिस्थितीत अन्न तयार करणे, दुसरं वापरलेल्या खाद्यतेलाचा परत पुनर्वापर करणे, वैद्यकीय तपासणी नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून अन्न पडताळणी करणे, तापमान नियंत्रणातल्या त्रुटी ह्या असणे, कारण तापमान आपण ज्यावेळेस कळतो त्याच्यामध्ये काही स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. अन्न दर्जाहीन साहित्यामध्ये अन्न पदार्थाचे पॅकेजिंग करणे, ग्राहकांना सुरक्षित पाणी उपलब्ध न करून देणे आणि विविध अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे, ह्या मेजर त्रुटी आम्हाला त्याच्यामध्ये आढळल्या. आणि ह्या त्रुटी ह्या ज्या स्टँडर्ड्स आहेत याचं उल्लंघन करणारे आहेत आणि म्हणून परत आपल्याला त्याचे आदेश काढून ते इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून हे काल आम्ही 23 जून रोजी हे आदेश पारित केलेले आहेत. ती कॉपी आपल्याला मी आता देईलच, अवेलेबल आहे, आपण देऊया. हे आदेश कुणाकुणाला लागू होणार आहेत हा पुढचा प्रश्न येतो. तर सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, ऑल विदाउट एक्सेप्शन, सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, उपाहारगृहे व ढाबे, कॅन्टीन्स आणि कॅफेटेरिया, बेकरीज आणि मिठाईवाले शॉप किंवा स्वीट शॉप्स, केटरिंग युनिट्स, फूड केटरर्स, ज्यूस बार्स, क्लाउड किचन्स, डार्क किचन्स, सेंट्रल किचन्स, साखळी उपाहारगृहे, ई कॉमर्स आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म इत्यादी सर्वांना हे लागू होणारे आदेश आहेत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फूड प्रोसेसिंग होऊन लोकांना खाद्यासाठी पुरवलं जातं त्या सगळ्या इस्टॅब्लिशमेंट याच्यामध्ये येतात. आता याच्यामधल्या मेन तरतुदी काय आहे, तर पहिलं तरतूद आहे की परवाना किंवा लायसन्स हे मॅन्डेटरी आहे, ते त्यांनी घ्यावं. त्याच्याशिवाय त्यांना कोणत्याही परिस्थितीत रेस्टॉरंट किंवा हॉटेल हे चालवता येणार नाही. त्याच्या तरतुदी पेनॉल्टीज आहेत, त्या पेनॉल्टी सुद्धा शिवेरल्या आता इथून पुढे वापरल्या जातील. त्याच्यामध्ये अगदी 10 लाख विदाउट परमिशन चालू एखादे एस्टॅब्लिशमेंट असेल तर 10 लाखापर्यंत दंड आहे, परत प्रॉसिक्युशन आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण वापर करणार आहोत. दुसरा जो आहे स्वच्छता आणि आरोग्य मानकाचे कठोर पालन करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये शेड्यूल 4 किंवा अनुसूची 4 हे जे आहे याच्यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य विषयी मानकांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. ते थोडक्यात मी डिटेलमध्ये सांगेन. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय परीक्षा, तपासणी व प्रशिक्षण हे मॅन्डेटरी आहे. कारण जर कर्मचारी किंवा फूड हँडलर जर त्याला काही डिजीज असेल तर तो पास ऑन होऊ शकतो. म्हणून यासाठी मानकं ठरलेलं आहे. तर त्यांचं अॅन्युअल चेकअप झालं पाहिजे, त्याच्या पर्टिक्युलरली कोणत्या कोणत्या टेस्ट झाल्या पाहिजे ते आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सुरक्षित अन्न हाताळण्यासाठी स्पष्ट मानके जे आहेत त्याच्यामध्ये कच्चे व शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवणे, फिफो तत्वाचं फर्स्ट इन फर्स्ट आउटचं प्रिन्सिपल पालन करणे, गरम व थंड अन्नासाठी निर्धारित तापमान राखणे, रंगसंकेतिक कापणी फळांचा वापर करणे, परवानाधारक पुरवठादाराकडून कच्चा माल खरेदी करणे. आता याच्यामध्ये की म्हणतो शेतकऱ्यांकडे दिलं तर तुमचा परवानगीधारक कुठं, तर त्याच्यामध्ये जी रिसीट असते त्याला सुद्धा आपण अग्रीमेंट याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये काउंट केलं आहे. त्याच्यामुळे रिसीट इज, कारण याचा उद्देशच एवढा आहे की तो फूड किंवा रॉ मटेरियल कुठून आलं हे ट्रेस करता आलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर ग्राहकांसाठी मोफत पिण्यायोग्य पाणी पिण्याचं प्रोव्हाइड करणं, मोफत देणं अपेक्षित आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे. आमच्याकडे पिण्याचं नाही, फक्त बॉटल वॉटर आहे आणि ते पे विकत घ्यावं असं बंधनकारक करता येत नाही. इट विल बी व्हायलेशन आणि अशावरती आम्ही कारवाई करणार आहोत. तसे आम्ही त्याच्यावरती बोर्ड लावा असं आम्ही त्यांना सांगितल्या आदेशामध्ये, त्यांना बोर्ड लावावे लागतील, त्याप्रमाणे करावं लागेल. आणि कुणी मागितलं त्यांना सांगावं लागेल की आमच्याकडे पोर्टेबल ड्रिंकेबल वॉटर आहे, ते तुम्ही पिऊ शकता. त्याच्यानंतर त्यांनी डिमांड केली तर त्यांना द्यावं. इट्स ऑप्शनल, इट्स नॉट कंपल्सरी. त्याच्यामुळे ही पहिली गोष्ट करायची आहे. त्याचबरोबर मेनू लेबलिंग आणि पोषणची माहिती ही मॅन्डेटरी आहे. मेन्यूवरती लेबल व्यवस्थित पाहिजेत, त्याचं लेबलिंग व्यवस्थित पाहिजे. त्याच्यामध्ये उपाहारगृहांनी व केंद्रीय परवानाधारक आस्थापने मेनूमध्ये कॅलरी माहिती, पोषण मूल्य आणि ॲलर्जन माहिती प्रदर्शन करणं बंधनकारक आहे.
तसंच वर्तमानपत्र किंवा छापील कागदात अन्न देता येणार नाही, हे प्रोहिबिटेड आहे, ते त्यांना देता येणार नाही. त्याचं कारण असं की अन्नदर्जाहीन साहित्य, वर्तमानपत्रे किंवा छापील कागदपत्रे अन्नपदार्थाचे गुंडाळणे किंवा वाढणे यावर रेग्युलेशननुसार बंदी आहे. वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करता येणार नाही, हे रियूज बऱ्याच वेळेस करतात. तर फसायच्या ज्या रुको गाईडलाईन आहेत, RUCO रुको गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सचं इम्प्लिमेंटेशन करणं बंधनकारक आहे. आणि 25 TPO त्याच्यावरती जर गेलं तर ते वापरता येत नाही. आता ठळकपणे आपलं टेक्निकलच्या ऐवजी नॉर्मल भाषेत म्हणायचं तर त्या तळतानी किंवा तेल जे आहे हे ज्यावेळेस करतात त्यावेळेस फ्लेम्स येतात, तर ते 25% जास्त असतं. वास यायला लागला 25% वरती असतं. काळं दिसायला लागलं 25% वरता, विच इज डेंजरस. त्याचे ते वापरताच येत नाही. ते करण्यासाठी एजन्सीज आहेत, त्यांना ते सेल करायचं आणि त्यांनी ते मार्केटच्या बाहेर न्यायचं आहे. एकाने कोणतरी विकायचं, दुसऱ्याकडे वापरायचं किंवा दुसरा यूज करणार त्याला द्यायचं, हे याच्यामध्ये बंधनकारक आहे. त्याच्यामुळे रुको गाईडलाईनचं सुद्धा इम्प्लिमेंटेशन करणं अपेक्षित आहे. नवी गोष्ट आहे की ऑनलाईन विक्री होणाऱ्या अन्नपदार्थाबाबत परवाना क्रमांक प्रत्येक ठिकाणी लागेल, कॅलरीची माहिती लागेल, अलर्जींची माहिती लागेल, आणि जेवढे त्यांचे किचन असेल तर प्रत्येक किचनला इंडिव्हिज्युअल परवानगा त्यांना घ्यावा लागेल. मोठ्या ज्या आस्थापना आहेत, पर्टिक्युलरली 50 करोडच्या वरच्या ज्यांचा टर्नओव्हर आहे, त्यांनी फसाईच्या मान्यताप्राप्त ज्या संस्था यांच्यापर्यंत पासून हे ऑडिट बंधनकारक आहे, त्यांना ऑडिट करून घेणं. इयरली त्यांनी ते मॅन्डेटरी ऑडिट पूर्ण सगळ्या प्रोसेसेसचं हे करणं अपेक्षित आहे. ह्याही गोष्टी आपण करतोय. तर हे करण्यासाठी काय आवश्यकता आहे, तर हे करत असताना आमचा उद्देश ह्या संस्थांना, हॉटेलधारकांना किंवा व्यावसायिकांना थ्रेट करणं नाही आहे. तर आमचा उद्देश आहे की प्रामाणिक व्यवसायांना संरक्षण द्यायचं आणि नियमन करणाऱ्यावरती कठोर कारवाई करायची, हा आमचा उद्देश आहे. त्याचं कारण हे पूर्ण लाईफ नागरिकांच्या जीवनाशी हे पूर्णपणे निगडीत आहे. अगदी लहानात लहान बाळापासून तो वयोवृद्ध माणसापर्यंत याचा डेली संबंध येत असतो. आणि म्हणून फक्त हा केवळ एक कारवाईसाठी नसून राज्यातील प्रामाणिक व जबाबदार अन्न व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा आहे. नियमांचे पालन करणाऱ्या आस्थापनांना ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि संपूर्ण क्षेत्राची गुणवत्ता उंचावेल, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि हे जर केलं नाही तर 2006च्या कायद्यातल्या आणि त्या अनुषंगाने जे रेग्युलेशन्स आले त्याच्या दंडात्मक प्रोव्हिजन्स आपण त्याच्यामध्ये वापर करणार आहोत. ही विशेष मोहीम आम्ही आत्ता चालू करतोय, पण हे कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणजे सुरुवात आतापासून करतोय, एक स्पेशल ड्राईव्ह म्हणून काम करतोय, पण ही कायमस्वरूपी 12 महिने चालणारे मोहीम असणार आहे. आणि हे पूर्ण महाराष्ट्रभर सर्व सहायुक्त, सर्व FSO, सर्व जॉईंट कमिशनर कालच आम्ही आदेश दिलेले आहेत. आज मी थोडीशी विषय घेऊन त्यांना सांगितलेलं पण आहे. तर स्वच्छतेपासून, पिण्याच्या पाण्यापासून ते किचनपर्यंत सगळ्या गोष्टी होतील. हे करण्यासाठी कुणाला काही कंप्लेन आले तर आम्ही 4 त्यांना ऑप्शन्स दिलेले आहेत. आपला जो टोल फ्री नंबर आहे तो दिलेला आहे, फसाईचा टोल नंबर दिलेला आहे, फॉस्कॉस मोबाईल ॲप आहे, आणि संबंधित कार्यालयात सुद्धा किंवा मेलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला यामध्ये कंप्लेन करता येईल, ह्या दृष्टिकोनाने बघतोय. आता थोडक्यात डिटेल्स, कारण आपल्याला थोडं टेक्निकल जर वाटलं असेल तर उदाहरणार्थ तुम्हाला काही बाबी सांगतो की अन्न व्यवसाय चालकांची कर्तव्य जबाबदाऱ्या काय काय असाव्या, त्याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्या बाबतीत बघितलं तर आरोग्यविषयी पद्धतीचे पालन करणे करताना विनियम 2.1.2 आहे. याच्यामध्ये केटरिंग कशी करावी हे पण ठरलेलं आहे. कार्यालयासाठी उत्तम स्वच्छता उत्पादन पद्धती कशी असावी हे पण ठरलेलं आहे. प्रत्येक प्रयोगास लागू अशा तपशीलवार आवश्यकता अशा गाईडलाईन्स आहेत त्या पण ठरलेल्या आहेत. आता जस्ट एक तुम्हाला एक्झाम्पल घेऊन किचन कसं असावं याच्यामधील माहिती देतो. स्वयंपाकघर कसं असावं, सर्व अन्न तयार करण्यात येणाऱ्या ज्या आहेत त्या जागेच्या भिंती व फरशा ह्या टाईल्सच्या पाहिजेत. भिंत आणि फरश म्हणजे खालची हे दोन्ही लागणार आहे. फक्त तुम्हाला खाली टाईल्स असून चालणार नाही, भिंतीला पण टाईल्स लागतात. त्या वॉशेबल असाव्या लागतात, कारण ते वॉश करता आलं पाहिजे. त्याच्यातून कोणत्याही प्रकारचं मिक्सचर होणार नाही, अडल्टरेशन होणार नाही किंवा पॉयझनस सबस्टन्सेस जाणार नाही, हे अपेक्षित आहे. ते अशोषक म्हणजे नॉन परमिएबल असावं, त्याच्यातून पाणी काही जाताना नाही हे बघावं लागणार आहे. त्याचबरोबर त्या धुण्यायोग्य असाव्यात हे असणं आहे. हे करताना पुरेशी हवा खेळती पाहिजे तिथं. यांत्रिक वायू विजन व निर्वातन प्रणाली बसवली पाहिजे, ज्याला एक्झॉस्ट आपण असं म्हणूया. त्याचबरोबर एक्झॉस्ट चिमणी असणं अपेक्षित आहे.
किंवा हूड खाली करावीत असे अपेक्षित आहे. त्याचबरोबर कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल जे आहे ते त्यांनी स्वीकारण्यासाठी वेगळा सेक्शन, त्याचं प्रोसेसिंग किंवा तयारी करण्यासाठी वेगळा सेक्शन, स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगळा सेक्शन आणि वाढण्यासाठी किंवा सर्व करण्यासाठी वेगळा सेक्शन असं त्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये मांडणी असणं अपेक्षित आहेत. कच्चे व शिजवलेले अन्न क्षेत्र हे भौतिक रचना वेगळी ठेवावी लागणार आहेत. शाकाहारी व मांसाहारी हे वेगळे ठेवावे लागणार आहेत. आणि त्याचबरोबर त्याला अनुक्रमे शाकाहारी असेल तर हिरवा रंग, मांसाहारी असेल तर लाल रंग असे तुम्हाला फलक तिथे ठेवावे लागणार आहेत. तर ह्या गोष्टी ह्या मॅन्डेटरी आहेत, वेळोवेळी निर्देश दिले त्या दृष्टीनं आहेत. आणि हे काम करत असताना स्वयंपाकगृहात प्रवेशद्वारी पाणी, द्रवसाबण, टॉवेल, ड्रायर अशी व्यवस्था पूर्णपणे असणं अपेक्षित आहे. सो दॅट तिथं ज्यावेळेस कोणता ग्राहक जाईल तर त्याला ह्या गोष्टी अवेलेबल पाहिजेत, जेणेकरून जेवताना किंवा तिथलं फूड कन्झ्युम करताना त्याला ती फॅसिलिटी असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर पेस्ट कंट्रोल हे मॅन्डेटरी आहे. हे एखादी एजन्सीवर त्यांनी टायअप करायचे आणि ती व्हॅलिड असली पाहिजे, रजिस्टर्ड असली पाहिजे, अशाच एजन्सी ती डिप्लॉय करायच्या. त्यांनी पेस्ट कंट्रोल रेग्युलरली करून घ्यायचं. हे करत असताना कीटकमुक्त परिस्थिती राखण्यासाठी पुरेशा नियतकालिक अंतराने कीटक नियंत्रण म्हणजे पेस्ट कंट्रोलचे जे मेजर्स आहे ते करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर अन्न तयारी क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावेत, त्याची साठवण, अन्नाच्या ठिकाणी उंदीर, झुरळे, माशांचा प्रादुर्भाव शून्य असला पाहिजे. ते कोणत्याही परिस्थितीत ऍक्सेप्ट होऊ शकत नाही. इट्स ॲब्सोल्युटली नॉट ऍक्सेप्टेबल ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन्स. तर हे एक उदाहरण म्हणून आहे. याची ऑर्डरमध्ये मी सगळ्या गोष्टी दिल्या ज्या 10च्या आसपास गोष्टी आहेत. हे करण्यापाठीमागचा उद्देश एवढाच आहे, कारण प्रोसेस केलेलं फूड आपण ज्यावेळेस खातो त्याचे इम्पॅक्ट आपल्यावरती होतात. म्हणजे फूड पॉयझनिंग जे एक्स्ट्रीम केस आहे, पण ते दररोज आपल्या हेल्थवरती कॅलरीपासून ते चुकीच्या पद्धतीने हँडल करण्यापासून, स्वच्छतेपासून ते पाण्यापासून ते बसण्याच्या व्यवस्थेपासून तर असणाऱ्या गोष्टी तिथं कोणत्या कोणत्या आहेत ह्या मॅन्डेटरी आहेत. आणि याच्या बाबतीत आपल्याला काही त्रुटी सापडत असेल की जसं की आता तुमचा याच्यामध्ये सांगितलं की हॉट फूड म्हणतो, गरम जेवण म्हणतो, तर त्याचं टेम्परेचर किती आहे हे पण ठरलेलं आहे. ज्यावेळेस हॉट फूड म्हणतो तर 60 डिग्री सेल्सिअस ते हीट पाहिजे. तुम्ही म्हणलं की कोल्ड तर 4 डिग्री सेल्सिअसचं पाहिजे. तुम्ही म्हणलं फ्रोझन तर -18 डिग्री सेल्सिअसचं पाहिजे. तर ह्या मॅन्डेटरी गाईडलाईन आहेत. त्या इम्प्लिमेंट होतात की नाही होतात ते करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये अवेअरनेस यावा, त्या इंडस्ट्रीला आणखी चांगल्या पद्धतीने माहीत व्हावं आणि आमच्या अधिकाऱ्यांनी ते इम्प्लिमेंट करावं. हा तिहेरी पर्पज याच्या पाठीमागचा आहे. आणि या तिहेरीच्या माध्यमातून एकत्रित येऊन हे आपलं आरोग्य नागरिकांचं कसं चांगलं राहील अशा दृष्टीने हे काल आम्ही आदेश इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये आहेत. दोन्हीच्या कॉपी आपल्याला भेटतील. प्रेस नोट सर्क्युलेट करा ती दिलेलीच आहे. तर या माध्यमातून हे नागरिकांनाही माहीत व्हावं, त्या इस्टॅब्लिशमेंटला माहीत व्हावं आणि आम्ही इन्फोर्स करताना ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या. बऱ्याच वेळेस होतं की आमचे अधिकारी ज्यावेळेस जातात त्यावेळेस तिथला सॅम्पल घेतला जातो. सॅम्पलचा रिझल्ट आल्यानंतर आम्ही पुढची बघतो. पण फक्त सॅम्पल घेणं एवढ्यापुरतं मर्यादित राहायचं नाही. हे मी आदेश दिलेले आहेत की तिथे गेल्यानंतर हे जे टोटल 28 रेग्युलेशन त्याच्यापैकी 22 हे वेगवेगळ्या बाबतीत आहेत. जसं याच्या बाबतीत जवळजवळ 9 रेग्युलेशन्स मी सांगितले ह्या इंडस्ट्रीच्या बाबतीत. तर प्रत्येकाला मोर दॅन 2 to 3 रेग्युलेशन्स कंपल्सरी आहेत, कारण रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, बाकी स्वच्छतेच्या बाबतीतले आहेत. तर हे सगळे जे रेग्युलेशन त्या सगळ्यांचं रेग्युलेशनचं पालन होतंय की नाही, कंप्लायन्स ती इंडस्ट्री किंवा इस्टॅब्लिशमेंट करते की नाही हे बघणं आवश्यक आहे. आणि तशा दृष्टीने इथून पुढे तपासण्या होतील. त्याच प्रकारे सॅम्पल घेणं त्यातला एक भाग राहील. ह्या सगळ्या गोष्टीचा कंप्लायन्स त्यांना करणं कंपल्सरी आहे. आणि हे ज्यावेळेस सॅम्पल लॅबकडे जातात तर लॅब बरोबर देताना आमचा एक फॉर्म असतो, फॉर्म 5, आणि ड्रगचा एक वेगळा फॉर्म आहे. म्हणजे तिथे तर ते फॉर्म 5 पूर्णपणे आतापर्यंत भरला जात नव्हता का इनकम्प्लीट येत होता. आता मी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की फॉर्म 5 हा कंपल्सरी टोटल भरला पाहिजे, म्हणजे त्याच्यात फिलअप केलं पाहिजे जे काय माहिती आहे. त्याचबरोबर एक ॲडिशनल नोट पण त्याच्यात लिहिली पाहिजे की हे जे रेग्युलेशन्स आहेत हे रेग्युलेशन पाळले जातात की नाही, इनकम्प्लीट पाळले जातात का, कम्प्लीट पाळले जातात का, कम्प्लीट व्हायोलेशन केलं जातं, याचे डिटेल्स त्याच्यामध्ये येतील. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेस लॅबमध्ये ज्यावेळेस रिपोर्ट जातात तर रिपोर्टमध्ये फक्त इन्ग्रेडियंटच्या आधारे त्याचा रिझल्ट येतो. वास्तविक बघता फक्त तेवढ्या पुरतं मर्यादित नाही. तसं असतं तर टेक्निकल जो तिथला असिस्टंट आहे किंवा सायंटिस्ट आहे यांनी तो रिपोर्ट दिला असता. त्याच्याऐवजी तिथं गव्हर्नमेंट ज्याला GA म्हणतो, गव्हर्नमेंट अनालिस्ट,
हा रिपोर्ट देतो. त्याचा उद्देश असा आहे की एका बाजूला ज्या गाईडलाईन्स आपल्या मॅन्युअल्स त्याच्या बाबतीतच्या लॅबच्या बाबतीतले पण मॅन्युअल्स आहे, हा टेस्ट रिपोर्ट काय सांगतो आणि तिथली ओव्हरऑल कंडिशन्स आणि व्हायोलेशन्स काय झालेले ह्या दोन्हीच्या गोष्टीचं अनालिसिस करून त्यांनी अनालिटिकल रिपोर्ट देणं अपेक्षित आहे. जस्ट टू गिव्ह अन एक्झाम्पल की एखाद्या डेअरी प्रॉडक्टमध्ये किंवा हॉटेलमध्ये आपण गेला, तुमचा टेस्ट एकदम चांगला, आपण बघतो खूप चांगले टेस्ट आहे, त्याचे रिझल्ट स्टँडर्ड येतात. किचनमध्ये गेलं तर तुम्हाला पूर्णपणे अस्वच्छता दिसते, टाईल्स दिसत नाही. तिथं सेपरेट पाणी म्हणजे भाजी हे करण्यासाठी पोर्टेबल वॉटर नसतं, नॉर्मल कोणतरी वापरलं जातं. तर हे तुमच्या अनसेफ फूडच्या डेफिनेशनमध्ये येतं. म्हणजे जरी तुमच्या प्रॉडक्टची टेस्ट म्हणजे तुमचा रिझल्ट हा जर आला की स्टँडर्ड आहे, पण ह्या जर कंडिशन असेल तर तुम्हाला त्या कंडिशन ह्या अनालिसिसमध्ये कन्सिडर करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मी सगळ्या लॅबची पण मीटिंग घेतली आहे. माझ्या अधिकाऱ्याने ते समजून सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या डेफिनेशनचं अनालिसिस करताना फक्त टेस्ट रिझल्ट पुरतं मर्यादित न राहता हा ज्या फॉर्मच्या कंडिशन हे तुम्हाला कन्सिडर करणं ॲज पर द गाईडलाईन्स मॅन्डेटरी आहे, त्या पण कन्सिडर केल्या पाहिजे. आणि जो आमचा सॅम्पल घेतो त्यांनी सुद्धा त्यामध्ये कंडिशन त्या जी काय परिस्थिती आहे तिथली टाकली पाहिजे, जेणेकरून त्याचं अनालिसिस करेक्ट आहे. त्याच्यामुळं जे फूड आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे, स्टँडर्ड प्रमाणे आहे की नाही आहे, आणि तिथलं कंडिशन फुलफिल होतात की नाही हे बघितलं जाईल. पर्यायानं जो कंझ्युमर आहे त्या कंझ्युमरला ते योग्य ती माहिती भेटेल आणि त्याच्या माध्यमातून त्याची हेल्थ आपण चांगली करू. म्हणून उद्देश आपण जो ठेवलेला आहे की पूर्णपणे नागरिकांचं आरोग्य हे चांगलं राहो अशा दृष्टिकोनातून आपण ते काम करतो. आणि म्हणून ह्या मोहिमेला आम्ही नावच दिलेलं आहे की त्याला सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र किंवा सुरक्षित महाराष्ट्र अशा दृष्टीचं हे मोहीम आहे, ती परमनंट राहणार आहे. आणि माझी ही विनंती आहे, आवाहन आहे या इंडस्ट्रीला की प्लीज फॉलो ह्या सगळ्या ज्या गाईडलाईन्स आहे, स्टँडर्ड्स आहे ते फॉलो करा. याचा कंप्लायन्स केलं तर यू डोंट हॅव एनिथिंग टू फिअर, बट इफ यू डोंट फॉलो इट यू हॅव नो वेअर टू हाईड. अशा दृष्टीचे आदेश पारित झालेले आहेत. मला वाटतं की याचा इम्पॅक्ट डेफिनेटली होईल आणि ते इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टिकोनातून FDA अक्रॉस महाराष्ट्र काम करत आहे. थँक्यू. मकोचकाच्या गाईडलाईन्स माझे आदेश जर बघितले असतील तर त्याच्यामध्ये आपली प्रोसिजर दिलेली आहे. 1999चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये 23ची प्रोसिजर पण दिलेली आहे. ते करताना तो गुन्हा केला त्याच्या अगोदर झालेला आहे का, त्याची हिस्ट्री काय, त्याचे अँटीसिडन्स काय आहे, त्याचे FIR काय आहेत, आणि हे असल्यानंतर त्याची अप्रुव्हिंग ऑथॉरिटी ही काय PI नाही, ती DIG लेवलची ऑथॉरिटी आहे. तर अशा काही 4-5 केसेस बिल्डअप झालेल्या आहेत, पण फायनल मकोका अजून त्याच्यावरती इन्व्होक झालेला नाही, कारण ते इन्व्हेस्टिगेशनचा मॅटर आहे. ते झाल्यानंतर त्याच्यावर डेफिनेटली होतील. परंतु सर्व ज्या ज्या ठिकाणी आपल्या प्रोहिबिटेड आयटम्सवरती FIR झालेल्या आहे त्या प्रत्येक ठिकाणची FIR ही या अँगलमधून तपासली जाते आहे आणि त्याच्यावर पुढची कारवाई तुम्हाला काही दिवसात दिसेल. मी माझ्या महाराष्ट्रात जेवढे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, फूडवाले असतील, ड्रग्जवाले असतील, त्यांना इंडस्ट्रियलिस्ट किंवा एंटरप्रेन्योर म्हणतो. चुकीचे करणारे असतील तर त्यांना माफिया म्हणून ट्रीट केलं जाईल, कारवाई केली जाईल. जिथं गायडन्स पाहिजे आम्ही गायडन्स पण करायला तयार आहेत. आमचे अधिकारी जाऊन गायडन्स करतील, ट्रेनिंग देतील. हे इम्प्लिमेंटेशन करायचे यासाठी आहे की हा प्रश्न फक्त एका युनिटचा किंवा एका माणसाचा किंवा एका हॉटेलचा किंवा एका रेस्टॉरंटचा नाही आहे. हा पूर्ण 13 कोटी जनता जी आहे त्या सगळ्यांचा प्रश्न आहे आणि हे डिपेंडंट ऑन ईच अदर आहेत. म्हणजे आपल्याला हॉटेल पण पाहिजे, इटरीज पण पाहिजेत आणि कंझ्युमर पण पाहिजेत. पण हे सगळं करताना जे स्टँडर्ड्स आहेत, मानके आहेत, त्यानुसार चाललं पाहिजे. ते बऱ्याच लोकांना माहीत पण नाही. आता ते माहीत होण्याचा उद्देश की ठीक आहे कायदा आहे, रेग्युलेशन्स आहेत, आपल्या काय वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, पण तेच लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक उद्देश. आणि जे याच्यामध्ये बिझनेस आहेत, एब्यूज ज्याला म्हणतो आपण, फूड बिझनेस ऑपरेटर्स, त्यांना सुद्धा माहिती इंग्लिश आणि मराठी, म्हणून ती ऑर्डर कॉम्प्रिहेन्सिव्ह दृष्ट्या मी काढली. आणि नाही केलं तर त्याच्या कंप्लायन्सची पेनॉल्टीज तुम्हाला जस्ट आपल्या माहितीसाठी म्हणून एक थोडक्यात तो मला एक सांगायचं होता पण विसरून गेला. तर याच्यामध्ये जर बघितलं तर एक आहे की दंड, खटला व शिक्षा हे एक प्रोव्हिजन याच्या पानावरती दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल असुरक्षित अन्न जर असेल, आरोग्यास हानिकारक जे ठरलेलं, तर मृत्यू झाला तर 7 वर्षापेक्षा कमी नाही व आजन्म कारावासापर्यंत एवढी सजा त्याच्यामध्ये आहे आणि 10 लाख रुपये दंड. हे अनसेफ फूड. आता अनसेफ फूडची डेफिनेशन मी आता थोडक्यात तुम्हाला सांगितली. अस्वच्छता आली तर अनसेफ फूड येऊ शकतं. दुसरं, गंभीर दुखापत झाली, इंजरी झाली तर 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाखापर्यंतचा दंड आहे. गंभीर नसलेली दुखापत झाल्यास 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 3 लाखपर्यंतचा दंड आहे. दुखापत न झाल्यास 3 महिन्यापर्यंतचा कारावास व 3 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे.
त्याचबरोबर आता जो एक मुद्दा आलाय की अधिकाऱ्यांचं काय, तर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास ज्याला FSO म्हणतो, जो बेसिक ऑथॉरिटी आहे, अडथळा अथवा त्याची तोतयागिरी कुणी केली तर त्याला 3 महिन्यापर्यंतचा कारावास आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड हे त्याच्यामधलं प्रोव्हिजन आहे. हे तर मला कारावासाच्या बाबतीत सांगितले. फक्त दंडनीय अपराधाच्या बाबतीत काय, दिशाभूल करणारी जाहिरात, आता खोटा दावा 10 लाखापर्यंत दंड, वैध परवानाशिवाय व्यवसाय करणे 10 लाखापर्यंत, विदाऊट लायसन्स 10 लाख रुपयाचा दंड, अवमानक म्हणजे सबस्टँडर्ड अन्न उत्पादन, साठवण, विक्री अथवा सेवा 5 लाख रुपयाचा दंड, चुकीचे नामकरण असलेले ज्याला मिसलेबलिंग म्हणतो ते 3 लाख रुपयापर्यंत दंड, प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन न करणे 2 लाखापर्यंत दंड, अन्नाची अस्वच्छ अथवा अनारोग्यकारक प्रक्रिया व तयारी 1 लाखापर्यंत दंड. आता हे कायद्यात आहे, रेग्युलेशन्समध्ये आहे. कदाचित इम्प्लिमेंटेशन एवढे स्ट्रिक्टली झाले नसतील, बट इथून पुढे 100% होतील आणि त्याचा परिणाम आपल्या ह्या इंडस्ट्रीवरती, हेल्थवरती अल्टिमेटली होईल. जे आपल्याला आपण जे कॅम्पेन घेतलेलं आहे की सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र, तर सेफ फूडच्या पार्टमधला हा एक पार्ट आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काम करतो. आहे की नाही, पहिलं तर बघा ते रेस्टॉरंट वगैरे रजिस्टर्ड आहे की नाही, त्याच्यावरती मॅन्डेटरी आहे. समोर दरवाजाला त्यांनी रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट लावणं मॅन्डेटरी आहे. नसेल तर ते आम्हाला कळवा, आम्ही तशी कारवाई करू. म्हणजे जेणेकरून तिथं तुमच्या आरोग्यात तुम्ही पैसे घेऊन अन्न खाताय तर तुमच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम विपरीत होऊ नये, तो चांगल्या दृष्टीने व्हावा, हे जर करायचे थोडी काळजी घेतली पाहिजे. तर स्ट्रीट फूड जरी असलं तर ते व्यवस्थित आहे की नाही हे सुद्धा आपण पाहणं बंधनकारक. त्याच्यामुळं सेलर जसे आहेत तसे कंझ्युमर आहेत, जे डिमांड आहे तसे सप्लाय आहे. तर सप्लायर जरी असले आणि डिमांड नसेल तर ऑटोमॅटिकली ते बंद होईल. तर डिमांड करणाऱ्याने सुद्धा त्यांचा अवेअरनेस वाढावा, त्यांनी सुद्धा काम करावं, ॲज अ कंझ्युमर सुद्धा आपण बघावं. ह्या दृष्टिकोनातून सुद्धा हे आदेश वाढा. आम्ही वेबसाईटला टाकतो, आपल्या माध्यमातून जाईलच. तर हे वाचले तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील की यांच्याकडे काय पाहिजे. तोही याच्या माध्यमाचा एक उद्देश आहे की जेणेकरून ॲज अ कंझ्युमर म्हणून आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे. ओके, थँक्यू.